यश प्राप्त झालं, एक गडी बाद करता आलं. शुभम बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत राज. पाहूया राज आपल्या बॅटीमधून कशा प्रकारे फलंदाजी करतील आणि कशा प्रकारे धावांचं डोंगर उभा करतील, कारण तेवढाच बलाढ्य संगत तुमच्या समोर सुद्धा क्षेत्ररक्षक करत आहे, त्यांची सुद्धा फलंदाजी होणं बाकी आहे. पाहूया वैजू पुन्हा मारा करतील राज यांच्यासाठी. सुंदर खोल व टप्प्याचा चेंडू, गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु एकच धावेमध्ये समाधान. वैजू पुन्हा मारा करतील. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी. डॉट चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी वैजू यांच्याकडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू घेऊन पाहूया कशा प्रकारे हाताळतील चेंडू. सुंदर असा टोललेला फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल होईल का? पण पंच आम्हाला हात उंचावून सांगत आहेत की 6 धावांसाठी या 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाले 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हुनेरेले या संघाची धावसंख्या झालेली आहे 7. यानंतर होणारा सामना सखी 11 विरुद्ध भरोटकोल. आपले कर्णधार, कृपया आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण मंचापाशी येऊन नाणेफेक उडवून घ्यायचं आहे. आपण सर्वांनी आलेल्या संघांनी सहकार्य करायचं आहे, कारण ह्याच्या पुढे होणारे सामने हे सर्व खेळवायचे आहेत. तरी आपल्या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभो. कृपया आपण विलंब करू नका, मंचापाशी येऊन नाणेफेक उडवून घ्यायचं आहे. हॅलो हॅलो, नक्कीच या ठिकाणी एक भव्य दिव्य आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. दुपारच्या प्रहरामध्ये मी समालोचक अक्षय चोगले आपल्या सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये, या क्रीडांगणामध्ये, या भव्य दिव्य अशा पटांगणाच्या आवारामध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण एक रोमहर्षक असा सामना आपण मैदानावरती अर्थात खेळपट्टीवरती रंगताना पाहतोय. चला या ठिकाणी माणगाव विपक्ष भरटकोल या दोन्ही संघांच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा गोल करण्यात येईल. चला टॉस करून घ्यायचा आहे. नक्कीच. आणि एक संघ जर प्रमोद सर आपण पाहू शकाल तर अगदी बानकोटच्या सावित्रीच्या खाडी जवळून आलेला एक संघ, आणि दुसरा संघ जर पाहाल तर आपल्याच परिसरातील संघ आहे हुनरविली विपक्ष बागमांडला. नक्कीच खाडीच्या जवळून आलेला हा संघ नक्कीच रत्नागिरी जिल्ह्याच्या लगतचा आहे. आणि अगदी काहीच वेळात आपल्याला माणगाव सारखा बलाढ्य संघ सुद्धा इन ॲक्शन मोड मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि तेवढ्याच ताकदीचा भरटकोल संघाचा सितारा रुचित पाटील सुद्धा या मैदानावरती आपल्या बॅट मधून षटकार चौकार लगवताना पाहायला मिळेल. दरम्यान आपण चालू सामन्यातील या धमाकेदार स्पर्धेकडे आपण वळतोय, कारण एका बाजूला आपण पाहू शकाल तर हुनरविली आहे आणि दुसऱ्या बाजूला बागमांडले संघ आहे. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय गुणू याला. ओहो, सुपर डुपर हिट
चेंडू गेलाय सीमा रेषा पार, येतोय घणाघाती षटकार. नक्कीच लॉंगॉनच्या वरून खेळून काढलेला प्रहार होता. चांगली फलंदाजी. किती आले गुणूच्या वर्षी किती बॉल? 4 बॉल 4 चेंडू आणि 16 धावा. पाचवा चेंडू 5 चेंडू आणि 16 धावा या ठिकाणी आहेत. षटक क्रमांक मला वाटतं षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेला आहे. गुणफलकावरतील धावा जर आपण पाहायला गेलो तर 16 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. फर्स्ट विचार किती बॉल झाले? 16 झाले की नक्कीच. आणि तिसरा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती बघ म्हणलं या संघाकडून पाहू शकाल तर बॉलर आहे आणि ओहो पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मधून. चेंडू चाललाय 1 धावांसाठी. नक्कीच फटका मोठा होता परंतु तेवढीच मोठी धावसंख्या या ठिकाणी मिळणार नाहीये. नक्कीच आयोजकांच्या निर्णयानुसार 1 धाव नक्कीच मिळेल. आणि मला वाटतं नवीन फलंदाज आपण पाहू शकाल तर आयुष आहेत. गोलंदाज आयुष आहेत आणि पुन्हा एकदा डोलावलाय. पुन्हा एकदा मिडॉनच्या वरून चेंडू पुन्हा एकदा गेलाय. येतोय षटकार. मिळतील 6. हो हो याला म्हणतात फलंदाजी. प्रमोद सर मे महिना आहे, गरमीचा कालावधी आहे परंतु भर उन्हात षटकारांचा पाऊस मात्र फलंदाज पाडताना पाहायला मिळतोय. राज ऑन फायर. चांगली फलंदाजी करतोय. नक्कीच पाहावं लागेल किती धाव मिळतील. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. नक्कीच आपले पंच सतीश पाटील सर यांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 1 धावांचा गुणफलकावरती 1 धावांची या ठिकाणी भर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 24 धावा. आयुष यांच्या षटकातील अंतिम षटकातील 3 चेंडू आणि बाकी नितीन रमाणे यांच्याकडून राज रमाणे यांच्या षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचा या ठिकाणी कॅश प्राइज आलेला आहे. 101 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्यांना विनंती असेल की सामना संपल्यानंतर आपण तो कॅश प्राइज आपण घेऊन जायचा आहे. आणि आता मात्र धावबाद झालाय. नक्कीच रनआउटच्या स्वरूपात थोडीशी आत्महत्या म्हणावी लागेल. आणि नयन माघारी परतलाय. आणि नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहू शकाल तर विराज आहेत. आयुषच्या षटकातील मला वाटतं अजूनही 2 चेंडू येणं बाकी. धावसंख्या झालेली आहे 24. हॅलो शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. मोठे प्रहार होतील का? पुन्हा एकदा पंच सतीश पाटील सरांचा इशारा येतोय वाईड चेंडूचा. अर्थात 1 धावांची या ठिकाणी मोहर पडेल. 25 धावा 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 2 चेंडू येणं बाकी असेल. कशा पद्धतीने उर्वरित 2 चेंडू मध्ये प्रहार करेल का? आणि मोठा प्रहार मिडॉनच्या रिजन मध्ये आहे. नक्की चेंडू ट्रायल करून लॉंग ऑनच्या रिजन मध्ये गेला. मला वाटतं क्षेत्ररक्षक आहेत तिथे फील्ड केलाय. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि या पहिल्या सत्रातील अंतिम 1 चेंडू येणं बाकी. लास्ट बॉल 1 टू गो. चेंडू टाकलाय भिरकवण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेतले.
नक्कीच ऑन साइड मध्ये मेडॉन्सचा एक क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच एका धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 28 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 29 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे. पाहावं लागेल कशा पद्धतीने बागमानला हा संघ 29 धावांचं या ठिकाणी पाठलाग करतोय. नक्कीच 18 चेंडूमध्ये 29 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अगदीच सावित्रीच्या खाडीच्या शेजारी असलेलं वसलेलं गाव म्हणजे बागमानला, या बागमानला ठिकाणावरून अगदी एवढ्या दुरून आलेला हा संघ आहे. नक्कीच कशा पद्धतीने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आता पाहावं लागेल की 18 चेंडूमध्ये 29 धावा होतील का, की हुनरवली हा संघ आपल्या गोलंदाजीतून 29 धावा होण्यापासून रोखतील. नक्कीच यानंतर गोपीचंद सरांकडे आपण वळत आहोत उर्वरित सत्रासाठी. धन्यवाद. आभार अक्षय चोगले. आत्ताच आपल्या समोर जो सामना सुरू आहे बागमांडला विरुद्ध हुनेरवेली या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना बागमांडला या संघाला जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. पाहूया सामना कोण जिंकेल कोण हरेल. आलेली वेळच आपल्याला इथं सांगू इच्छेल. कृपया पंचांना विनंती असेल आपण विलंब न करता लवकरात लवकर सामना सुरू ठेवायचा आहे. बागमांडला या संघाकडून सलामीवीर फलंदाज बागमांडला या संघाकडून प्रथम सलामीवीर फलंदाज बाळा आणि श्रेष आपल्या संघाकडून सलामीवीर फलंदाज म्हणून ह्या मैदानावरती आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल, कशा प्रकारे फलंदाजी होईल. हुनेरवेली या संघाकडून पहिलं षटक घेऊन हर्षद पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कशा प्रकारे कमीत कमी धावा खर्च करतील. पाहूया बागमांडला संघाकडून सलामीवीर फलंदाज बाळा श्रेष. पाहूया बाळा आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान करतील. सुंदर टोललेला फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते हुनेरवेली या संघाकडून. एकच धावेमध्ये समाधान. आपल्या संघाचा खाता ओपन केलेला आहे बागमांडला या संघानं. पुन्हा एकदा मारा करतील श्रेयश यांच्यासाठी. पाहूया दुसरा चेंडू घेऊन, दुसरा चेंडू पंच आमच्याकडे वळून सांगत आहे तो दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू प्लस बायच्या स्वरूपात आलेली एक धाव, अवांतर 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या झालेली आहे 3. हर्षद पंच कृपया सर्व संघांना विनंती असेल
की आपण वादविवाद न करता पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कृपया आपण सहकार्य करायचं आहे. आलेल्या सर्व संघांना विनंती असेल. हर्षद पुन्हा मारा करतील बाला यांच्यासाठी. पाहूया. सुंदर गोलंदाजी, खोल टप्प्याचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळते ते होनरवली या संघाकडून. पहिलं षटक हर्षद यांचं आपल्या संघासाठी. सुरेख अशी गोलंदाजी करत असताना तीन चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा मारा करतील हर्षद. सुंदर टोलेलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथं आहे. पाहूया सुरेख असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळते ते होनेरेले या संघाकडून. सुंदर फेकी. ते फेकलं ना रे बाबा चेंडू. मराठी भाषा मराठीच भाषा असते बाबा. नाही. पुन्हा हर्षद सामना करतील बाळा. पाहूया बाळा आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतील. सुंदर सुरेख असं चेंडू पाहायला मिळते ते हर्षद यांच्याकडून. आपल्या संघासाठी पहिलं षटक, सुरेख असं षटक पाहायला मिळते ते या मैदानामध्ये हर्षद यांच्याकडून. आपल्या गोलंदाजाची सुरेख अशी सुरुवात आपल्या संघासाठी करून दाखवलेली आहे. पाहूया आता दोन चेंडू, शेवटचे 2 चेंडू येणं बाकी, कशा प्रकारे हाताळतील पाहूया. सामना करत आहेत बाळा. सुंदर उंच टोललेला फटका, क्षेत्ररक्षक आहे, परंतु पंच आमच्याकडे वळून सांगत आहेत 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झालेली आहे ती 11 धावसंख्या. हर्षद याने सुरुवातीचे 4 चेंडू सुरेख असे आपल्या संघासाठी, परंतु 5व्या चेंडूवरती त्यांना धावसंख्या झाली 11. शेवटचा चेंडू येणं बाकी. लाईनमॅन आहेत, कृपया वाद संघ सर्व संघाचे खेळाडू कृपया इथे लाईनमॅन आहेत. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील ते हर्षद. पाहूया सामना करत आहेत. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया सामना करतील बाळा. सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धावेमध्ये समाधान. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली 12. एक षटकाच्या समाप्तीनंतर बाग मंडळ संघाची धावसंख्या झाली 12. कृपया टीम मीटिंग करू नका. हुनेरवेली या संघाकडून दुसरे षटक घेऊन येत आहेत. राज, पाहूया आपल्या संघाकडून दुसरे षटक कशा प्रकारे हाताळतील. नक्कीच जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल, अन्यथा आपल्या सामन्याला मुकावं लागेल. पाहूया राज आपल्या गोलंदाजीमधून कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पाहूया सामना करतील बाळा. राज पहिला चेंडू घेऊन सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला ते राज यांच्याकडून. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झालेली आहे 13. पहिल्यांदा सामना पंचांचा इशारा, नो चेंडू.
पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कृपया संघांना विनंती असेल, नो चेंडू प्लस 2 धावा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 14. कृपया संघांना विनंती असेल, बरं पॉवर प्लेची बॉलिंग संपली ना त्याच्यानंतरच आहे तो. हा नो चेंडू. बरोबर त्यांनी लक्ष ठेवलं ना. फ्री हिट असणार आहे. पाहूया फ्री हिटच्या चेंडूवरती श्रेयश. हा टोटल 2 धावा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाले 14. धावसंख्या झाले 14. पाहूया पहिल्यांदा सामना करतील श्रेयश आपल्या संघाला कशा प्रकारे हा नो चेंडूवरती कशा प्रकारे फटका खेळतील ते नक्कीच. फ्री हिट चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळतील. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पंच आमचे सतीश पाटील सर. सुंदर अशी पंच या संघासाठी त्यांनी जी केलेली मेहनत. दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा राज. पाहूया सामना करतील श्रेयश. सुंदर गोलंदाजी. गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते होणाऱ्या संघाकडून. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 16. पाहूया राज मारा करतील. सुंदर उंच टोललेला फटका. पाहूया क्षेत्ररक्षक तिथं आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात ते हुनलेल्या संघाकडून. पंच निर्णय देतील. पंच निर्णय द्या. एकच धाव. 2 धावा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे. एकच धाव घेतलंय. धावसंख्या झालेली आहे 17. या षटकातील 4 चेंडू येणं बाकी. सामना करतील श्रेयश. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला फटकेबाजी करतील. सूर्य कसं फटकेबाजी पाहायला मिळते ती श्रेयश यांच्याकडून 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली 23. राज पुन्हा मारा करतील श्रेयश यांच्यासाठी. पाहूया सुंदर असा मारलेला फटका. रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट चेंडू. 60 ठेवा पाहिजे. 60 ठेवा पाहिजे. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. 8 ला 6 पाहिजे ना. पुन्हा मारा करत आहेत श्रेयश यांच्यासाठी. सुंदर असा फटका. पाहूया 1 धाव पूर्ण केलेलं आहे. दुसरी धाव क्षेत्ररक्षक तिथं आहे. 2 धावा पूर्ण होतील का. सुंदर तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते ते बागमंडला या संघाकडून. धावसंख्येमध्ये भर. 7 ला 4 ना. धावसंख्या झालेली आहे 25. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. सुरेख चेंडू पाहायला मिळते राज यांच्याकडून. डॉट चेंडू. पाहूया आता शेवटच्या षटकापर्यंत षटक कोण घेऊन येत आहेत. कृपया संघाला विनंती असेल की आपण टीम मीटिंग करू नका. याच्या पुढे आपल्याला सामने खेळवायचे आहेत. आपले सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभो. पाहूया हुनरेल्या संघाकडून शेवटचं षटक कोण घेऊन येत आहेत.
शुभम आपल्या संघाकडून तिसरे षटक घेऊन 6 चेंडू आणि 4 धावांची गरज पाहूया. बाळा आलेले सलामीर फलंदाज पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला विजय घोषित करतील. पंच पुन्हा नाराज. डिसाईन चेंडू वाईट चेंडू 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. शुभम पाहूया उंच टोललेला पटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु 4 धावांसाठी अशा भाग महिला संघ विजय घोषित झालेला आहे. अभिनंदन. तसेच या संघाचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरत आहेत. बाळा कृपया आपण स्टेज पाशी यायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण हुनेरेली संघाचा खेळाडू राज आपण कृपया मंचापाशी यायचं आहे. आलेले पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. बाग मंडला या संघातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. बाळा कृपया आपण हुनेवेली संघाचा खेळाडू राज आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. 101 रुपया या ठिकाणी आहे आपण घ्यायचं आहे. पंच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया क्षेत्ररक्षक लावून घ्यायला सांगायचं आहे. तसेच मी आता इथे तुर्त थांबतो आणि आमचे समालोचन करतील आमचे मित्र अक्षय चौगुले यांना मी विनंती करतो. आताच आपल्या समोर त्यांच्या वाणीतून मॅन ऑफ द मॅच सामनावीर म्हणून ठरलेला आहे बाळा बाग मांडला या संघाकडून. हॅलो चला विनंती असेल माणगाव संघातील अतिरिक्त खेळाडू आपण कृपया त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. चला माणगाव संघातील अतिरिक्त खेळाडू नक्कीच या ठिकाणी माणगाव संघातील अतिरिक्त खेळाडू बॉलर कोण आहे. हॅलो नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला आत्ताच एक रोमहर्षक असा सामना कारण की एका बाजूला असतील भरटकोल संघातील सितारे तर दुसऱ्या बाजूला माणगाव संघ.